तसंच आज एक मुलगी आलेली, तो पण एक माझ्यावर अंगावरती काटा आला. लिटरली मी तिकडे बसलेलो, आम्ही पैसे वेस्ट घालवले. सो आम्हाला वाटत नाही की कोणाला ते पैसे वेस्ट कोणाचे जावं. बट पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 19 मध्ये. दिवसाची सुरुवात झालेली आहे. ट्यूजडे आहे. ट्यूजडेज म्हणजे आमच्यासाठी असणारा वीकेंड, कारण का वेनसडेला आपलं शॉप बंद असतं. सो आमचा वीकेंड कसं जातोय बघूया. लास्ट वीकेंड तर खूप आमचा बेस्ट गेला. मंडेला रिस्पॉन्स नव्हता, बट ट्यूजडेला खूप चांगला रिस्पॉन्स होता. आज सुद्धा बऱ्यापैकी तयारी केलेली आहे. पास्ता बॉईल केलेला आहे, कॉफीज वगैरे सर्व बनवून ठेवलेले आहेत. इव्हन आज ट्यूजडे असतो आणि आमचा नेक्स्ट डेला शॉप बंद असतं. सो आजच आम्ही मोस्ट ऑफ सर्व प्लॅनिंग करतो की काय अजून मागवायचं आहे, काय नाही आहे स्टॉक, ते सर्व चेकिंग करतो. सो काल पण केलाय तसा आणि आज पण सकाळी रिसिनी तर चेक केलंय, बट एकदा परत संध्याकाळी पण चेक होईल. आणि काय आहे काय नाही मागवायला ते आजचा दुपार, उद्याचं आजची रात्र आहे, सगळा टाइम भेटतो म्हणजे काय उद्याचा एक दिवस पूर्ण भेटतो की जर काय नसेल तर ते सर्व स्टॉक करून ठेवायला. सो आता ते सर्वचं कामाची सुरुवात तर झाली आहे. बरेच ग्लासेस वगैरे मी पण घरी चेक केलेत काय आहे काय नाही आहे. सो ते सर्व करू. सो तुम्ही पण जर कुठल्या दिवशी तुमचं शॉप बंद असेल तर आदल्या दिवशी हा प्लॅन करा. शॉप बंद असतं त्या दिवशी प्लॅनिंग करायला बसू नका, मग तो दिवस असाच संपतो आणि नेक्स्ट डे चालू होतो. सो एक दिवस आधी प्लॅन करा म्हणजे नेक्स्ट डे भेटेल तुम्हाला. जर काय असेल कुठून लांबून आणायचं असेल, जर कुठून ऑर्डर करायचं असेल तर सो टाइम भेटेल. सो बघू आता पुढचा दिवस कसा जातोय, काय आजच्या दिवसात घडतंय, कोण काय बोलतंय, कोण काय करतंय, कोणाला टेस्ट आवडते कोणाला नाही आवडत, जे पण असेल ब्लॉगमध्ये तर पाहायला भेटेल. सो एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा. आता आपला डेलीचा सेटअप चालू करूया. तो म्हणजेच छत्रीवाला जो थकवतो सकाळी सकाळीच. आता जस्ट आमचं बोलणं चाललेलं आहे. हिने जस्ट पूजा केली आणि ऑलमोस्ट 12 वाजायला आलेत आणि मीला बोलतोय अरे एक पण ऑर्डर नाही आली, नाहीतर काही नसलं तरी एक हॉट कॉफी किंवा एक कोल्ड कॉफी तरी छोटीने असू दे 10 वाजता ऑर्डर असते. मी आत्ता हे बुक चेक केली, मी म्हटलं अरे एक पण ऑर्डर नाही आली, बोलते नाही आले. हे मी वर्ड बोलायला आणि मागून एक मुलगी आली, व्हाईट सॉस पेरी पेरी मॅगी आणि कोल्ड कॉफी हाफची ऑर्डर. फुल मूड फ्रेश करून टाकला आमचा. पुन्हा एकदा आलो आता शॉपमध्ये आणि झालेत ऑलमोस्ट 5:30 वाजलेत. आल्याच आपल्याला डायरेक्टली तंदूर मॅगी, तंदूर पास्ता, हॉट चॉकलेट जे पण ट्रेंडिंग आयटम आहेत त्यांचेच ऑर्डर आले आणि आता प्रणाली काय चालू आहे. सो आल्या तर चांगला रिस्पॉन्स होता. लेट्स सी पुढे पण इव्हिनिंग कशी जाते, म्हणजेच आमचा वीकेंड सॅटर्डेसारखा वीकेंड जातो आहे का आमचं ते बघायचं. वाट बघत होतो, अर्धा तास झाले, कधी कस्टमर येईल कधी कस्टमर, आणि बोर होतं कस्टमर नसतील तर काय टाईमपास करणार. आम्ही असं बोलत बसलेलो ना आणि आता सडनली एकत्र सगळे कस्टमर आलेत. चीज मॅगीची ऑर्डर आहे, व्हाईट सॉसची आहे, टिपी स्पेशल मॅगी आहे, वेरी वेरी मॅगी आणि चीज मॅगी आणि कोल्ड कॉफीज वगैरे आहेत. सो आता बघू याच्या पुढे कसं होतं आहे. अचानक भयानक सगळे एकत्रच आलेत आणि अर्धा तास कोणच नव्हता. आम्ही दोघं पण इकडेच काउंटरला उभे होतो. त्याच्यानंतर आमचा रेग्युलर कस्टमर आहे ते डेली कोल्ड कॉफीसाठी येतात. ते आले, त्यांनी कोल्ड कॉफी पिली आणि मग बरोबर ते सेम टायमाला एक एक ऑर्डर सुरू झाली. ही दिसते तुम्हाला, हाय कर. फायनली आमचा विकेंडचा एंड झालाय. खूप शांत असा गेला, नाहीतरी बहुतेक ट्यूजडे आमचा चांगल्यापैकी क्राऊड असतो. बट कालपासून आज थोडं शांत एरिया चालला आणि पूर्ण एरियाच शांत आहे. म्हणजे जो मला वाटतं सगळा क्राऊड वाटतं संडेलाच आलेला आणि सगळ्यांनी पास्ता वगैरे एन्जॉय केला. बट सेलिंग चांगल्यापैकी होती, म्हणजे एक नंतर एक हळूहळू कस्टमर्स होते. आता मेन सीन असा सकाळपासून 2 गोष्टी आणि दोन्ही पण रेड अलर्ट. रेड अलर्ट यासाठी बोलतोय की रेड अलर्ट मीन्स रेड वेल्वेट आणि रेड सॉस पास्ता, रेड सॉस दोन्ही पण. असा विषय होता की आज ट्यूजडे होता, परत उद्या एक दिवस गॅप पडणार म्हणून आम्ही रेड वेल्वेटचा स्टॉक केला नाही आणि इव्हन ना ह्याचा केला, रेड सॉसचा केला. दोघांना पण आम्ही होल्डवर ठेवलेला. आम्ही बोललो की आता हे दोन्ही पण गोष्टी ना आपण नंतर हे करूया, म्हणजे काय बोलतात की थर्सडेला आपण रिस्टॉक करू. कारण का डेली काय होतं की एक दिवस गॅप पडतो, मग ते परत म्हणजे कसं त्यांचं प्रत्येकाचं सेल्फ लाईफ असते 2 दिवस 3 दिवस. सो तो एक दिवस वेस्ट जातो.
त्या रिझनमुळे आम्ही ठरवलं की हे पण करायचं, थर्सडेला करायचं. आणि आता गेले मला वाटतं 2 हॉट चॉकलेट चालू झाल्यापासून कोल्ड कॉफी ऑलरेडी पाऊस असल्यामुळे थोडी कमीच सेल आहे ॲज कम्पेअर टू हॉट चॉकलेट. बट तरीसुद्धा त्याच्यामध्ये पण रेड वेल्वेट क्वचित आमचे सिलेक्टेड कस्टमर आहेत ते पितात. आज सकाळपासून रेड वेल्वेट आमच्याकडे नाही आहे, ठीक आहे. सगळेजण रेड वेल्वेट, रेड वेल्वेट, रेड वेल्वेट. संध्याकाळी पण विचारलं, सकाळी पण तेच. हसायलाच होतं की अरे यार एवढे दिवस स्टॉकमध्ये कोण विचारतच नव्हतं. आणि आज नेमकं, आणि ही लिटरली बोलली पण त्यांना, बघ आज तू बोलतोय ना रेड वेल्वेट आपण थर्सडेला रिस्टॉक करू, तर आज कोण ना कोणतरी रेड वेल्वेट मागणार. सेम झालं. त्याच्यानंतरला रेड सॉस पण आमची सकाळी जास्त ऑर्डर होती, तर संध्याकाळपर्यंत तो काय राहिला नाही. इव्हन निघताना सुद्धा रेड सॉसचीच ऑर्डर आलेली दुपारी. सो म्हटलं, मीला बोललो की आता संध्याकाळसाठी काय एवढं बनवून फायदा नाही आहे, आपण ॲडजस्ट करू. बरोबर पिंक आणि रेडचेच ऑर्डर्स येतात. मग आम्ही बऱ्याच लोकांना व्हाईटवरती शिफ्ट करत होतो की व्हाईट सॉस पास्ता घ्या, असं आमचं बोलणं चाललेलं की जर रेड नाही आवडत आहे तर व्हाईट सॉस घ्या, आणि आपण त्यांना ते घ्यायला लावत होतो. सो असा एक सीन आहे की तुम्ही कधी पण प्लॅनिंग कराल की आपण हे नको ठेवूया, हे नको ठेवूया. माझं असं ओपिनियन आहे, मी पण ट्राय करेल पुढे, की जो मेन्यूमध्ये जेवढा आयटम आहे ना तो अवेलेबल राहायला पाहिजे. आता आमचं तसं तर सगळं अवेलेबलच असतं, फक्त पास्ताचा प्रॉब्लेम होतो. पास्ता पण प्रॉब्लेम असा बोलू नाही शकत, तो लवकर संपतो, तर त्याला किती पण एकदम जास्त बॉईल करून पण तो खराब होणार. तो आपण त्याला काय ऑप्शन नाही, आपण ठरवलेलंच आहे विकेंडच्या टायमाला किती किलो आणि मिडल वीकडेजला किती किलो, आणि आपण त्या हिशोबानेच तो शेड्यूल ठेवणार, त्याच्यामध्ये चेंजेस नाही करणार. शॉप मोठा असतं तर प्रॉब्लेम नसता, आता स्टोअर करायचा आहे, तो बॉईल करायचा आहे, आणि धावपळीत त्या सगळ्या गोष्टी होत नाही. पण जर कोण थांबत असेल तर आपण नेहमीप्रमाणे जसं बाकीच्यांना आपण देतो की थांबा आपण बॉईल करून देऊ, ॲज इट इज तुम्हाला पण देऊ. जर तुम्ही कधी लेट आलात, म्हणजे लेट म्हणजे 10-11 वाजता नाही, 9च्या आधी जर तुम्ही येत असाल तर आपल्याकडे 1 तास पूर्ण असतो, त्याच्यामध्ये पास्ता बॉईल करून तुम्हाला आम्ही सर्व करू शकतो. तो जर असं काय असेल तर या नक्की. बट त्या सर्वांना सांगायचं आहे की कंपल्सरी मेन्यूमध्ये जो तुम्ही आयटम ठेवताय ना, तो ट्राय करा की त्याचा कस्टमर रिटर्न नाही गेला पाहिजे, कारण का प्रत्येका कस्टमर माइंडसेट बनवून येतो की त्याला हे खायचं ते खायचं, आणि त्याला तिथे आल्यावर तो नाही भेटला तर त्यांचा मूड ऑफ होतो, आणि तो आपल्यासाठी चांगला नसतं. की एकदा कस्टमर आलेला, चल काय खाऊन गेला तर गोष्ट वेगळी आहे, बट त्याला जे पाहिजे ते नाही भेटलं तर मग तो नेक्स्ट टाइम परत विचार करतो, अरे भेटेल की नाही भेटेल, आणि मग ते होतं. आम्ही पण ट्राय करू की याच्या पुढे ते सगळ्या ज्या गोष्टी मेन्यूमध्ये आहेत त्या डेली अवेलेबल असाव्यात. बट पास्ताच्या बाबतीत श्युरिटी नाही देऊ शकत, ते पॉसिबलच नाही आहे. की जेवढं बॉईल करतो तो कधी कधी राहतो, कधी नाही राहत. सो जे आम्ही मेंटेन केलं आहे, आता ठरवलं आहे 2 किलो 3 किलो तेच शेड्यूल कॅरी ऑन राहील. बट जर कोण थांबायला रेडी असेल त्यांच्यासाठी आपण 101% थांबून त्यांना बॉईल करून देऊ. पण तुम्ही समोर तयार असाल तर, नाहीतर परत ते जेव्हा पण मी ऑर्डर रेडी करणार आहे तेव्हा त्या टायमाला तुम्ही सांगणार की नाही खूप लेट होतोय, तर ते नाही होत. आणि आय होप कालचा व्हिडिओसुद्धा बघितला असेल, बऱ्याच बिझनेस ओनर्सनी पण बघितला असेल आणि कस्टमर्सनी सुद्धा, ज्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की सिंगल रिव्ह्यू काय रिझनमुळे दिलात, आणि मी पण समजवलं आहे की तुम्हाला गुगल रिव्ह्यू देण्याचा हक्क आहे, पण तो कसा आहे ते पण तुम्हाला थोडं लॉजिकली समजवलं आहे. आम्ही सुद्धा पहिले कस्टमर्स बऱ्याच ठिकाणी होतो, आम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी गुगल रिव्ह्यू दिलेत, बट त्याचे कॅटेगरी असते जरा, बोलतात ना की वेल एज्युकेटेड माणूस कसा देतो आणि जो इगोमध्ये येतो तो कसा देतो, याचा फरक तुम्हाला लोकांना लगेच समजेल त्याच्यामध्ये. बाकी आजचा दिवस झाला आता जे सांगितलं ते, की तसंच आज एक मुलगी आलेली, तो पण एक माझ्यावर अंगावरती काटा आला. लिटरली मी तिकडे बसलेलो आणि ती मुलगी आली आणि ती बोलली की अरे असं असं करून तुझं माझी बहीण आहे छोटी, तिला तुमच्यासोबत फोटो काढायचा. तर असं एकदम डायरेक्ट येऊन सांगितलं तर मला तर काटा आला अंगावरती. मी बोललो हां, बोललो चालेल, बोललो की प्रणाली आतमध्ये थोडं फ्री होऊ दे मग आपण करू. आणि मग ती बोलली की तिचा बड्डे आहे, ती गेले 3 महिने झाले आम्हाला सांगते की मला जायचं आहे तिकडे, मला जायचं आहे, मला जायचं आहे. मग आज मला तिची मम्मी हिला बोलली की एक काम कर, हिला आता तू पहिलं घेऊन जा. मग ती आली, तिने पास्ता वगैरे खाल्ला, त्याच्यानंतरला मग आमच्यासोबत फोटोसुद्धा काढला. सो हा मुमेंट काटा येण्यासारखाच आहे आमच्यासाठी तरी, की काय बोलू आता. बऱ्याच वेळा झालं आहे जेव्हा पण बरेच जण येतात, काही जण नाराज होतात की संडे रसच्या टायमाला आम्हाला बाहेर येत नाही, आणि आलो की बरेच त्याच्या व्यतिरिक्त जे लोक आलेले असतात त्यांचा माइंडसेट थोडा वेगळा असतो. मग ते बोलतात की काय लोक टाइमपास करतात, असं त्यांचं हे असतं. पण जे येतात त्यांना पण असं वाईट वाटतं की अरे हे लोकांना एवढं व्हिडिओजमध्ये आम्ही बघतो आणि भेटायला आलं तर भेटायला येत नाही. वीकडेजमध्ये या, नक्कीच टाईम काढू, आम्ही बोलू बाहेर येऊन जसं पॉसिबल असेल तसं. पण संडे सॅटर्डेला कसं होतं की सांगू नाही शकत, अनएक्सपेक्टेड असा रस येतो, कधी कधी नसतो पण
पण जर तो आला तर हँडल करणं मुश्किल असतं आणि त्या मुवमेंटमधून ते सगळं सोडून बाहेर येणं पॉसिबल नाही. कारण का आम्ही दोघं पण आतमध्ये कुकिंग करत असतो. हा बाबा की आमच्या व्यतिरिक्त दोघं तिघं जण आहेत जे कुकिंग करतात आणि आम्ही काउंटर वगैरे सांभाळतो, तर आपल्याला तेवढा टाइम भेटतो. बट आमचे दोन्ही आयटम असे आहेत की ते बघत राहून ते कुक करावे लागतात. त्याच्यामध्ये थोडं पण बोलता बोलता कुठे दुसरे गेलो ना तर त्याचं करपणार किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होणार, ओव्हर कुक होणार. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बघत राहाव्याशा लागतात आणि त्याच्यानंतरला ते सर्व करावं लागतं. सो असा एक दिवस होता. आय होप आजचा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल. काय छोट्या मोठ्या गोष्टी दाखवल्यात त्या. आता उद्या आमचा विकेंड आहे. लेट सी. अजून तरी काय असं फिक्स प्लॅनिंग नाही, बट जर काय प्लॅन झाला कुठे बाहेर गेलो तर ब्लॉगमध्ये तर तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. आपण 1000 दिवसाची जर्नी आपण आपला वीक ऑफ पासून सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी घेतल्यात. बट प्रॉब्लेम असा आहे की आम्ही दोघं एकत्र नसतो. जर विकेंडला प्लॅन झाला तर आम्ही दोघं एकत्र असतो, नाहीतर दोघं वेगवेगळ्या घरी असतो. सो वेगवेगळा असं डे दाखवण्यात अर्थ नाही. बट जर तरी पण आमचा काय छोटा मोठा जरी प्लॅन झाला 5-10 मिनिटाचा जरी असला तरी पण तो ब्लॉग मी नक्की टाकेल. कारण का मला एक कन्सिस्टन्सी ठेवायची पूर्ण या 1000च्या जर्नीमध्ये. सो ते करणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. जर ते केलं तरच काहीतरी 1000 दिवसानंतरला आमची जी लाईफस्टाईल असेल ते आय होप काहीतरी वेगळी असेल. जे पण असेल तुमच्यासोबतच असेल आणि तुम्ही ती पाहालच आणि त्याचाच इन्स्पिरेशन घेऊन तुमच्या पण लाईफमध्ये तुम्ही काहीतरी चेंजेस करालच. आज माझ्याकडे येऊन कोणतरी मला मार्केटिंगच्या टिप्स मागतात. जे पण मी माझ्या व्लॉग्समध्ये, जे पण आमच्या रील्समध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही जे करतो ते लोकांना आवडते म्हणून त्यांना असं वाटतंय की ते खूपच आहे. म्हणून मी कोण पण मला DM करू दे त्याला मी टाईम देतो आणि त्यांच्याशी बोलतो. कारण का आम्ही जेव्हा केलेलं चालू आम्ही पैसे वेस्ट घालवले. सो आम्हाला वाटत नाही की कोणाला ते पैसे वेस्ट कोणाचे जावो. बट जेवढं माझ्याकडनं देता येईल मी देईल. फक्त रेसिपी वगैरे मागत बसू नका. तो धंद्याचा आणि तो शिकण्याचा पार्ट नाही आहे. बिझनेस आयडिया काय असेल, तुमच्याकडे काय आयडिया त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. आता जी मुलगी आली तिने माझ्यासोबत तिला जे ह्याचं केकचं कन्सेप्ट आहे तिचा, तर त्याच्याबद्दल तिने मला विचारलं की ह्याचं मार्केटिंग मी कसं करू. तर त्याच्याबद्दल मी तिला आयडिया दिली की असं तू करू शकतेस. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ज्यांनी ट्रॅव्हलचा बिझनेस चालू केलेला तिला माझे जे ट्रॅव्हल एक्सपिरियन्स होते ते सांगितले. त्याच्यातनं तिला ते नॉलेज दिलं. सो मी जे एक्सपिरियन्स घेतले त्याच्याबद्दल मी तुम्हाला नॉलेज देऊ शकतो जेवढं मला आहे. या लेवलचं नाही आहे पण इकडे मीडियम लेवलचं तरी मला आहे नॉलेज, ते मी तुम्हाला देऊ शकतो. बट हे सोडून सेम आमचा बिझनेस सेम सांगा करतात तर त्यांना मी माझ्याकडे वर्ड नाही आहेत, ते मी लगेच नाही समजू शकत. या सगळ्यासाठी 1 वर्षाच्या आधीचं पण टाईम दिला आहे आम्ही. म्हणून आज ते छोटाच मेन्यू आहे पण तो खूप सेट केला आहे. बरेच जण विचारतात की प्रॉफिटेबल आहे की नाही, काय आहे ते. जे पण आहे ते आम्हाला माहिती आहे. फक्त आम्ही दुसऱ्यांना एवढंच सांगतो की जे पण मेन्यू ठेवाल, काही ठेवाल ते तुमचं बेस्ट असेल त्याच्यामध्ये ते ठेवा. कोणासारखं सेम ठेवून त्याचं सेम रेट ठेवाल तर कुठेतरी तुम्हाला लॉस होणार. बरेच जण आहेत ज्यांना दिवसाला 10,000 रुपये 15,000 रुपये गल्ला होतो. बट ॲट दी एंड त्यांच्या हातात काही राहत नाही. त्याच्यामध्ये बऱ्याच मिस्टेक्स असतात. सो धंदा करताय तो सो या सगळ्या गोष्टी थोड्या समजून घ्या आणि मग करा. बाकी आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.